बसमध्ये सुट्टे पैसे मागितल्यामुळे वाद, चुकीच्या तिकीट भाडेवाढीवर राज्यभरातून अनेक तक्रारी. एसटीच्या नव्या भाडेवाढीमुळे प्रवासी आणि वाहक यांच्यात झालेल्या सुट्ट्या पैशावरून दररोज बाचाबाची होत आहे. भाडेवाढ झाल्यानंतर 5 दिवसात अनेक ठिकाणी बाचाबाची झाल्याच्या घटना व्हिडिओसह सोशल मीडियावर फिरत असून यातून पुढे काही अनर्थ घडू नये यासाठी खबरदारी म्हणून भाडेवाढ सत्रात तात्काळ बदल होण्यासाठी एसटीकडून पुन्हा एकदा राज्य परिवहन प्राधिकरणाकडे फेरप्रस्ताव सादर करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे. नवीन भाडेवाढ ही 5 रुपयांच्या पटीत असावी असा स्पष्ट प्रस्ताव एसटीनं यापूर्वीच पाठवला असताना त्याला प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. आर्थिक नुकसान होण्याचे तकलादू कारण देत अनपेक्षितपणे बदल करून 1 रुपयाच्या पटीत भाडेवाढ करण्याचा आदेश काढला. सध्या चलना सुट्ट्या पैशांचे व्यवहार जवळजवळ बंद झालेले आहेत. ATMमधून 100, 200, 500 रुपयांच्या नोटा निघत असल्याने कोणताही प्रवासी सुट्टे पैसे मागितल्यावर देत नाही. तरीही भाडेवाढ करताना प्राधिकरणाकडून 1 रुपयाच्या पटीत भाडेवाढ केली गेली आणि एसटीला तोटा होण्याची भीती दाखवून अनपेक्षितपणे प्राधिकरणाकडून हा निर्णय लादला गेला असल्याची टीका बर्गे यांनी केली आहे. भाडेवाढीवर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत. 16 जून 2018 आणि 26 ऑक्टोबर 2021 रोजी जी भाडेवाढ करण्यात आली ती 5च्या पटीत करण्यात आली. त्याच सूत्रानुसार भाडेवाढ 5च्या पटीत करण्यासाठी प्राधिकरणातील अधिकाऱ्यांना सांगायला हवे. सुट्ट्या पैशांची अडचण येत असल्याचे पुरावे देऊन त्याचे प्रमाणे वाहकांकडून आलेल्या तक्रारी आणि पोलिसात दाखल झालेले गुन्हे याचे पुरावे सादर करून पुन्हा एकदा प्रस्ताव एसटीकडून पाठवला जावा असे बर्गे यांनी म्हटलं आहे.